त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे असं 1952 साली म्हणणारी प्रियसी शहरात, बंगल्यात, गाडीत आणि फ्लॅटमध्ये का रमली हो? तिची सुखाची व्याख्या नक्की कुणी बदलली हो? जिला उंच दाट गवत आवडत होतं, जिला वळणावरचं आंब्याचं झाड भुलवत होतं, ती गवताच्या प्लास्टिकच्या पाय पुसणीत कसं काय आनंद मानायला लागली? कौलारू घरांवर, गुलमोहराच्या झाडांवर रमणारं तिचं मन शहरातल्या आणि कॉन्क्रीट मधल्या जंगलांमध्ये कायमचं मरून गेलंय का हो? जिथे शेती करत ती निसर्गाच्या कुशीत समाधानी, आरोगी, आनंदी आयुष्य जगत होती, धन्यासोबत चांदरा ती फुलवत होती, स्वर्ग अनुभवत होती, ते झोपड कायमचं हरवलंय का? मुळात हल्लीच्या प्रियसीला समाधान कशात आहे हे तरी माहिती आहे का हो? राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. हे कधी आपण ऐकलंय का तरी? हे जे सगळं लिहून ठेवलंय त्यात खरंच काहीतरी तथ्य आहे का उगाच लिहून ठेवलंय? हा व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम सखींना माझी विनंती आहे की या व्हिडिओला नक्की प्रत्युत्तर द्या. धन्यवाद.